कधी कधी असं वाटायचं की बस साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहणं हे किती चांगलं आहे. आम्ही काल वारी करून इकडं आलो, आषाढी वारी संपली, परमात्म्याचं दर्शन घेतलं. महिनाभर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो. महिनाभर पांडुरंगाची सेवा, नाचणं, उड्या मारणं, हरिपाठ, काकडा, पहाटे 4ला उठावं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालावं. एकानं मला विचारलं होतं, महाराज वारी वारी म्हणजे काय? पत्रकारानं मी प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, वारी या शब्दाचा अर्थ एकच आहे. वारी म्हणजे काय तरी उत्तर एकच देईल. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं त्याचं नाव वारी आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं, एकादशीचं कीर्तन केलं. कीर्तन केल्याच्या नंतर परमात्म्याच्या मंदिराकडे बघून हात जोडले आणि सांगितलं, पांडुरंगा, मन राहवत नाही, जाण्याची इच्छा नाही, शरीर थकलंय, पण मन मात्र अजूनही तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन आहे. असं वाटतं आजपर्यंत तुझ्या जवळ, पायाजवळ राहतो. माहितीये, एकादशीच्या दिवशी परमात्म्याचा चेहरा जर बघितला तर प्रफुल्लित असतो. काला झाल्यावर ज्यावेळेला पांडुरंगाचा चेहरा बघितला ना, देव सुद्धा नाराज होतो. देव सुद्धा भक्ताविना नाही राहू शकतो. जातो माघारी पंढरीनाथ, तुझी दर्शन झाले आता, तुझे 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 दर्शन झाले. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. हात जोडावे लागतात मंदिराच्या समोर उभा राहून. बऱ्याच वारकऱ्याला हा नियम माहीत नाही. पंढरपूर सोडत असताना हात जोडावे लागतात आणि अभंग म्हणावा लागतो, अहो पांडुरंगा, रुक्मिणीच्या कांता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. अहो पांडुरंगा, रुक्मिणीच्या कांता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. राही रखुमाबाई, सत्यभामा माता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. नामा मने चरणी ठेवनिया माथा, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. झाली तुझी वारी, जातो पांडुरंगा माघारी, कधी तुझं दर्शन होईल पुन्हा मला माहित नाही. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथ, जातो माघारी पंढरीनाथ, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. 4 महिन्याचा चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्याच्या नंतर सगळे साधू संत निघाले. साधू संत निघाल्याच्या नंतर मी त्यांच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं, महाराज मी दासीपुत्र होतो, तुम्ही मला रामदास केलंय, आम्हाला तुमच्या बरोबर घेऊन जा. त्यावेळेला त्यांनी माझा परिचय विचारला. मी सांगितलं माझे वडील अगोदरच गेले आहे, ती आई आहे. त्यावेळेला त्या साधू संतांनी मला सांगितलं की जोपर्यंत तुझ्या जीवनात तुझी आई आहे तोपर्यंत तुला घर सोडता येणार नाही. ऐकताय ना लक्ष देऊन? आईजवळ मी राहायला लागलो. मला सांगितलं तू ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप कर. मी परमात्म्याचा जप करत राहिलो, नामस्मरण करत राहिलो. उठावं, चिंतन करावं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नामस्मरण करावं, चिंतन करावं.
माझी आई एके दिवशी दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करायला गेल्याच्या नंतर माझ्या आईला सर्पदंश झाला आणि सर्पदंशानं माझी आई सुद्धा या जगातून निघून गेली. आता तर आई गेली, वडील गेले, आम्ही मात्र पोरके झालो. जीवनात माय आहे, माय नसली तर बाप असावा, बाप नसला तर माय असावी. ज्या दिवशी माईचाही आणि बापाचाही आधार संपला जातो ना, त्या दिवशी खांद्यावर जिम्मेदारी फार मोठी पडते. 21व्या वर्षी माझं लग्न झालं. आज सुद्धा सकाळी 5-6 वाजता उठलेला असतो, 4लाही झोपलो तरी. एकानं मला विचारलं, महाराज अलाराम लावून उठता? म्हटलं नाही. कमी वयामध्ये जिम्मेदारीचं ओझं एकदा खांद्यावर पडलं की माणसाला अलाराम लावायची गरज नाही, आपोआप जाग येत असते. जिम्मेदारी जर तुमच्या खांद्यावर असेल ना, तुम्हाला कुठलाच अलाराम लावायची गरज नसते. मान्य आहे, आम्हाला स्त्री शक्ती आहे, पण पुरुष मात्र सहनशक्ती आहे. पुरुष होणं एवढं सोपं नाही, तुम्ही नाही सहन करू शकत. एकानं विचारलं, पुरुष होणं सोपं नाही म्हणता, कस काय सोपं नाही? एका शब्दात उत्तर दिलं होतं देवा हो. एका शब्दात आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा मारून, आपल्या अंतकरणातलं दुःख मधल्यामध्ये ठेवून चेहऱ्यावर मात्र कायम हसू दाखवावं लागतं ना, त्याला पुरुष म्हणतात. समजूतदारपणा असला पाहिजे, कुठंतरी समजून घेता आलं पाहिजे. आई निघून गेली, माझे वडील निघून गेले, आता मात्र मी परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी मोकळा झालो. भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं. आणि नंतर भगवंतानं मला भेट दिली, भगवंताची माझी भेट झाली, मी चिंतन केलं. नारदजी म्हणतात, व्यासजी मला पुढचं चरित्र नाही सांगायचं, मला एवढंच सांगायचंय. संतांची कृपा झाली, भगवंताचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, आणि एका दासी पुत्राचा एक नारद झाला. आज कुठेही गेलो तरी मला मान आहे, मला मान्यता आहे. आज नारदाला कुठे गेलं तरी नारदाचं नाव आहे. व्यासजी, तुम्ही 17 पुराणाची निर्मिती केली आहे. आमची विनंती, तुम्ही श्रीमद भागवत अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा लिहा. आणि मग नारदांच्या आदेशानुसार व्यास महाराजांनी ही श्रीमद भागवत लिखाणाला सुरुवात केली. नारदांनी आदेश दिला, नारदांनी त्या ठिकाणी सूचना दिली, आणि नारदांच्या त्या चतुश्लोकी भागवतावर 4 श्लोकावर 12 स्कंद 18,000 श्लोकाची निर्मिती व्यासांनी केली. सांगू एक वाक्य, जीवन जगत असताना एवढं चांगलं जीवन जगलं पाहिजे, एवढं चांगलं जगलं पाहिजे की त्रास देणाराला सुद्धा वाटलं पाहिजे किती दिवस त्रास देवा, एवढं चांगलं जगलं पाहिजे. परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय? देवदास भाऊ, परमार्थाची व्याख्या काय? तुम्ही राजकारणामध्ये आहात, अध्यात्माची तुम्हाला आवड आहे. आमचा गणेश सुद्धा या ठिकाणी आलाय, त्याच्याकडे सुद्धा मला वाटतं एप्रिल महिन्यात कथा आहे ना, एप्रिल उमरदरा आहे, उमरदरा जळकोट तालुका आहे वाटतं त्याला. त्याच्याकडे सुद्धा एकट्यानं कथा ठेवली, एकट्यानं. लक्षात ठेवा, गणेश दादा आहे आमचा भाऊ. एकच वाक्य सांगतो, परमार्थ तुम्हाला किती माहिती आहे माहित नाही, मला परमार्थ किती कळतो संजय भाऊ हे महत्वाचंच नाही, पण जीवन जगत असताना आपल्यामुळे कुणाचं अंतकरण दुखावणार नाही एवढं चांगलं असलं पाहिजे. तुम्ही जगत आहात, तुम्ही बोलत आहात, परमार्थ म्हणजे तरी काय? परमार्थाची सगळ्यात सोपी व्याख्या आहे की आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं कुणाचं मन दुखवू नये, ही सगळ्यात मोठी परमार्थाची व्याख्या आहे. आदत पुरी सुधार, आदत पुरी